गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर चला आता मी बनवणार रूसाठी डोसे. तर माझं काम खूप जास्त सोपं झालं आहे. बॅटर म्हणजे ते असल्यामुळे नाही का, तर 2 मिनटात आपण डोसा बनवू शकतो. तर चला, तिची फरमाईश होती आणि मम्मी पुरं करणार नाही असं कधी होणार नाही आहे, त्यासाठी घेतला मी तर डोसा बनवायला. बॅटर वगैरे असलं तर खूप जास्त कामं इझी होतात. म्हणजे कोणतंही आधी जर आपण करून ठेवलं ना, त्यामुळे इतका वेळही वाचतो आणि झटपट जे मुलं म्हणतील आपण ते बनवू शकतो. त्यामुळे माझ्याकडे बॅटर होतं. आणि डोसामध्ये टाकण्याची एक सिक्रेट टीप ते म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये साखर टाका, डोस्याची चव आणखीन बदलेल आणि खूप भारी असं बनेल. तर अशा मी ब्लॉगमध्ये छोट्या मोठ्या सिक्रेट सांगत असतो, म्हणून म्हणतो ब्लॉग कुठंही स्किप करू नका, शेवटपर्यंत तुम्ही ब्लॉग बघा, जेणेकरून अशा घरामधल्या छोट्या मोठ्या गोष्टी नाही का मी ब्लॉगमध्ये सांगत असतो. जर तुम्ही ब्लॉग जर मिस केला तर ते गोष्टी तुमच्या अपूर्ण राहतील आणि याच्यापुढे तुम्हाला खरंच खूप छान छान ब्लॉग बघायला मिळतील. जर चॅनलवर नवीन असेल आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज करून घ्या. आय होप तुम्ही केलंच असेल. जे नवीन जुडले असतील त्यांनी नसेल केलं तर त्यांनी करून घ्या. तर चला, आपला छानसा असा डोसा बनवून घेतला. आणि रुला थोडं बरं नाही आहे, कसं की तिचं दिवसभर ती छान राहते, अचानक सायंकाळची तिला ताप चढत आहे. तर चला, तिने टिफिन वगैरे काही खाल्ला नाही, त्याच्यामुळे चला तिला डोसे बनवून घेऊया. आणि झालं कसं, माझ्याकडे ओलं खोबरं नव्हतं, त्यामुळे सुकं होतं. तर मी ते 2-3 मिनटं आधीच नाही का पाण्यात भिजत ठेवलं. तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये बघा किती इझिली कट होत आहे. नंतर असं सुकं खोबरं लवकर कट होत नाही आहे. तर हा अनुभवलेला आहे मी खूप जास्त ट्राय केलं, ते कधीच्या कधी तुटेल. त्याच्यामुळे मग ही सिक्रेटची टिप जे मी तुमच्याशी शेअर केली आहे. तर चला, इथं पटकन मी डोसा बनवायला घेतले. तर खोबरं टाकलं, नंतर त्याच्यामध्ये एक मिरची टाकली आणि तर खूप फिकं, कारण की तिलाच होतं. माझं ब्रेकफास्ट वगैरे झाला, आता जवळजवळ 12:30 ते 1 वाजत आहे. त्याच्यामुळे माझं जेवण वगैरे सर्व झालं. तर ते स्कूलमधून आली, तर तुला म्हटलं तिने टिफिनसुद्धा नाही खाल्ला, तर तिच्यासाठी हाच डोसा बनवता आहे, फक्त तिच्यासाठी. त्याच्यामुळे मी 2 डोसे आणि तर फक्त थोडीशी चटणी बनवून घेतली आहे. तर चटणीला सिंपलचा तडका, कारण की काही तिखट वगैरे नाही, जे तिला लागेल त्याच्यामध्येच. तर मी तर करून घेतले आहे. आणि शक्यतो आता मी खूप जास्त लोखंडाची भांडी आहेत माझ्याकडे, तर यूज करत आहे. तर इथे मग छोटासा तडका पॅन आहे जो लोखंडाचा, तो तुम्हाला दिसायला विचित्र वाटत असेल, पण काही नाही, शरीरासाठी आपल्या खूप छान आहे, आरोग्यदायक आहे. त्याच्यामुळे म्हटलं चला ठीक आहे, याच्यामध्ये तडका देऊया. तर थोडंसं जिरं आणि मोहरी ॲड केलं. इथलं बघा तिखट वगैरे मी मिरची वगैरे स्किप केली आहे, कारण की मी एकच मिरची टाकली आहे. तर तिखट व्हायला नको, त्याच्यामुळे मी थोडंसं कमी क्वांटिटी घेतली आहे. आणि जे आपण मिक्सरला लावलेलं आहे खोबरं वगैरे, त्याच्यामध्ये मी वरून असं टाकणार आहे. त्याच्याला आपली तर चटणी बनवून तयार झाली आहे. तर चला, आता मी तिला जेवण वगैरे देते. जेवण देत नाही, तिला भरवून द्यायला लागेल, कारण की तिचे खूप जास्त ड्रामे चालू असतात. आता पप्पाने, त्याच्यामुळे ते लाड मलाच पुरवा लागतात. तर ती इतकी टीव्हीत मग्न आहे की तिला काही भान नसते किंवा चालून द्यायचं काय, ते आपली बस कार्टूनमध्ये गुंतलेली असते. तर चला, मी तिला जेवण वगैरे करून देते, तिला जेवण वगैरे भरवून देते. आणि जास्त काही खाल्ली वगैरे नाही, पण हट्ट होता म्हणून तो पूर्ण करावा लागला, कारण की तिला बरं नव्हतं. म्हटलं चला त्याविषयी, आणि तिला टॅबलेट वगैरे सकाळी दिले, आता बरं आहे. आता बघू सायंकाळपर्यंत काय होते, नंतर मग बघू. तर चला, तर आता मी नाही का इथं भरवून देते, नंतर पुन्हा भेटते. हा नेक्स्ट डे मी ब्लॉग शूट करत आहे. तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल, तिला थोडं बरं नाही आहे. आणि कसं होतं, तिच्यासोबत दिवसभर ती छान खेळत आहे, म्हणजे मेडिसिन वगैरे देत आहे, दिवसभर छान खेळत आहे. रात्र झालं की तिला ताप चढत आहे. तसं 1-2 दिवस, म्हणजे काल झालं तसंच. आजही तिला मेडिसिन दुपारी दिली, स्कूलमध्ये जायच्या वेळेससुद्धा दिली, सकाळी दुपारी दोन्ही वेळेस दिली. तर आत्ताही ती झोपून आहे, तिची बॉडी पूर्ण थंड आहे. पण जशी रात्रीच्या 12च्या नंतर तिला मस्त ताप चढतो. तर म्हटलं आज असं व्हायला नको, तर चला म्हटलं आज तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. पटकन मी सायंकाळचे कामं आवरले आणि मी रेडी झाले आहे. ती झोपून आहे, तर तिला म्हटलं थोडा वेळ झोपू देते. आणि मी नंबर वगैरे लावून घेतले हॉस्पिटलमध्ये. तर चला, आता मी जाऊन तिला उठवते आणि आपण फ्रेश वगैरे करते, दूध वगैरे देते आणि मग आता हॉस्पिटलमध्ये जाते तिला घेऊन, कारण की दिवसभर छान खेळते वगैरे, सगळं बरोबर आहे. पण अचानक रात्र झाली की मस्त ताप चढते, की तिच्या अंगाची चटके नाही का मला जाणवतात. तर त्यामुळे म्हटलं नको आज, काल इतकं माहिती नव्हतं त्याच्यामुळे झालं असं, पण आज नको म्हटलं. तर चला, आता मी तिला घेऊन जाते. आता वाजले 5:45. तर चला, मी पटकन तिला रेडी करते आणि मग जाऊन येतो हॉस्पिटलमध्ये. आता बेडरूममध्ये जाते, मी तिला उठवते. मी मुद्दामून तिला उठवलं नाही, की चला म्हटलं मला थोडासा वेळ होता, त्याच्यामुळे तिला थोडंसं झोपू देते. आणि बघू शकाल मस्त झोपून आहे. 5:30 वाजले, तर ती दुपारी कधी झोपत नाही आहे. पण असो, पण आत्ता जर बॉडीला चेक केलं ना, बिलकुल बॉडी नाही का थंड आहे, बिलकुल काहीच नाही. पण जसे रात्रीचे 12च्या नंतर नाही का असं तापते ना, की मला असंच वाटते कधी कधी दिवस नाही, पण कधी कधी नाही. पण असं होत आहे. रू रू चल ना, उठ ना, हॉस्पिटलमध्ये चालते ना. चलो उठा मग, चल, मी रेडी झाली आहे बघ, तूच राहिली आहेस. चला, गुड मॉर्निंग.
चला उठा. कसं दिसत आहे पोडगी आमची? कसं दिसत आहे मग? कशी दिसत आहे? चला उठा. कशी दिसत आहे? गंदी गंदी गंदी. तिला आता फ्रेश करून दिला आहे. आता आम्ही निघणार आहोत. आता बघू हॉस्पिटलमध्ये किती काय वेळ लागते ते तर. आणि ते दूध वगैरे काय पिली नाही आहे. तर चला आता निघतो आम्ही. तर चला आता आम्ही हॉस्पिटलमधून आलो. हॉस्पिटलमधलं मी काय तेच तिथलं घेतलंच नाही आहे काही, कारण की आम्ही पटकन गेलो. गर्दी वगैरे काही जास्त नव्हती, त्याच्यामुळे नंबर वगैरेच नाही लावला, कारण की संध्याकाळच्या वेळेस नाही का तिथं जास्त काही गर्दी नसते. म्हणजे पटकन माझं काम झालं हॉस्पिटलमधलं आणि मग आम्ही पटकन घरी आलो. आणि घरीला 7 वाजले, 7 सव्वा 7 झाले होते. त्याच्यामुळे म्हटलं पटकन स्वयंपाकाला घेऊया, कारण की दुपारी पण तिचं जेवण झालं नाही, त्याच्यामुळे घेतलं. आणि सिंपलचा असा मेनू ठेवला आहे सायंकाळचा, जसं का गवारच्या शेंगा आणि ज्वारीची भाकर हा सिंपल ठेवला आहे. तर चला आम्ही तिथं भाजी बनवायला घेत आहो. आणि आमच्याकडे याला गवारच्या शेंगा म्हणतात, बऱ्याचकडे वेगवेगळे नावं असतील, तर असो. तर चला शेंगा बनवून घेते. चला म्हटलं तर भाजी तुमच्याशी शेअर करते, सिंपल आहे. तर इथं मी शेंगाची काढले आहे, ते मी वॉश करून घेतल्या छानपैकी. त्याच्यामध्ये टमॅटो आणि कांदा कट करून घेतला आहे. लसणाचे जे कढई ते पण कट केल्या. कढईमध्ये तेल टाकले, तेल छान तापलं की त्याच्यामध्ये टाकलं आहे मी जिरं, मोहरी, नंतर कांदा टाकायचा. छानपैकी असा कलर थोडंसं त्याचा चेंज झाला की लगेच मी त्याच्यामध्ये टमॅटो टाकला. टमॅटोला छान होतीला. आणि सॉरी याच्यामध्येच नाही का जेव्हा कांदा टाकला मी तेव्हाच नाही का लसूण टाकला. तुम्हाला ते ब्लॉगमध्ये व्यवस्थित दिसलं नसेल. तर सर्वपैकी छान हे परतून झाल्यानंतर टमॅटो टाकला. नंतर तिखट, हळद, मीठ आणि जे काही सुके मसाले असते मी सर्व ते ॲड केले आहे. आणि मी हर एक मसाल्यामध्ये एक धनिया पूड, जो माझ्याकडे धनियाचा जो मी मसाला बनवून घेतलेला आहे, आणि एक गरम मसाला. तर बस माझे हेच नॉर्मल मसाले राहतात, त्याच्यामध्ये कुठलेही जास्त मसाले ॲड करत नाही आहे. तर हे मसाले वगैरे टाकून घेतले. छानपैकी मसाला परतू दिला. थोडंसं पाणी टाकून त्याला छानपैकी होऊ दिलं आहे. नंतर त्यामध्ये गवारच्या शेंगा टाकल्या. आणि आमच्याकडे गवारच्या शेंगामध्ये जे शेंगदाण्याचं कूट राहते ना ते टाकते. तर माझ्याकडे काढलेलं नव्हतं, त्यामुळे मी ते जाडसर नाही का मिक्सरमध्ये लावून नाही का ते टाकणार आहे. तर पाणी टाकायचं शेंगा शिजेपर्यंत. तर अशा प्रकारे मी साईडला भाजी बनवत ठेवली आहे. नंतर मग घेतले आहे भाकरी बनवायला. त्याच्यामुळे म्हटलं चला. आणि आजचा खरंच सिम्पल असा होता. आणि खरंच ही भाजी खूप भारी लागते. तर माहीत नाही मला तुमच्याकडे कशी बनवतात. तर चला इथं मी भाजी वगैरे आपली बनवत ठेवते. आणि एका साईडला आपला ज्वारीची भाकरीसुद्धा बनवायला घेते. आणि पहिल्यांदा रुनी भाकरी खातो म्हणून म्हटलं ते सहसा खात नाही, तिला चपातीच लागते. तर चला म्हटलं, तर तिने म्हटलं तर चला म्हटलं भाकरी घेऊया बनवायला. नाहीतर हे असल्यावर यांचं राहते. आणि जे दही आहे ना हे मी घरीच बनवलं. तर माझं घरीच राहते, कारण की आता उन्हाळा स्टार्ट झाला तर मी दही वगैरे सकाळच्या जेवणामध्ये दही घेतेच. आणि नाही झालं तर मग कढी वगैरे राहतेच. तर तशा प्रकारे मला दही लागते. तर चला इथं मी दही वगैरे जे आहे ना ते स्टोर करतो. बाकीचे भांडे ते धुण्यासाठी, म्हणजेच किचन जे आहे ना क्लीन करायसाठी सुरुवात करत आहे. तर किचन हे होत आहे ना, तर चला तर मी कणिक वगैरे गाळत आहे. आणि सहसा माझं कणिक पूर्ण मी जेव्हा आणते तेव्हाच गाळून घेते, पण हे कोणत्या कारणास माझं राहून गेलं तर ते काम राहूनच गेलं आहे. असं होतं एखाद्या वेळेस आपण काम करायला घेतो, पण एखाद्या जर म्हटलं ठीक आहे नंतर करू, तर नंतरच्या नंतरच राहते, म्हणजे ते होतच नाही का. तर म्हणून माझं कितीही कामामागे लुकबुक असली तरी मी होईल त्यावेळेस, म्हणजे जेव्हा तेव्हाच करायचं करतो, कारण की नंतर वेळ निघून गेली की ते माझ्याशी काही काम होत नाही आहे. तर चला इथे घेतले मी गरम पाणी करून मी ते कणिक मळते, कारण की मला तशी भाकरी येत नाही. आणि जे सिंपल म्हणजे मला 2-3 प्रकारच्या हातावरची येते, पण ती काय मला जे सोपी वाटते भाकरी मी ती बनवायला घेतो. मी याचा ब्लॉगसुद्धा अपलोड केला आहे, नसेल बघितलं तर प्लीज जाऊन तुम्ही बघून घ्याल. तर अशा प्रकारे मी गरम पाणी, कारण की मला अशा पाणी येत नाही आहे. तर शेंगा जवळजवळ शिजत आल्या की त्याच्यामध्ये दाण्याचं मी कूट टाकले. थोडंसं ते टाकताना थोडासा व्हिडिओ स्किप झाला आहे, कारण की सर्व काही एकटीला मॅनेज केलं की थोडंसं होते मागं पुढे. तर चला इथं कणिक लावते. मला वाटतं जेवढं हे माझं जेवण वगैरे असेल ना, हे भाकरी बनवते पूर्ण कणिक मळायच्या वेळेस नाही का पूर्ण तिथं पचन होते, कारण की इतकं ते कणिक लावावं लागते. तर चला तर मेशीच लाटणीच्या साहाय्याने ते लाटून घेते. मला ते असंच भाकरी छान म्हणतात आणि सोपी आहेत, लवकर होतात. हातावरचे थोडंसं कुठंतरी जाड वगैरे राहू शकते माझ्या राहता, त्यामुळे मला हा सोपा ऑप्शन वाटते, त्याच्यावर मी अशा करते. आणि हाताचे थापूनसुद्धा येतात, पण काही हरकत नाही, मला जे सोपी वाटली मी ते बनवतो. असं का नाही, मला तिन्ही प्रकारच्या भाकरी येतात. तर चला मी ते भाकर बनवून घेतली. वरून छानपैकी असं पाणी वगैरे लावून घेतो. आणि रूचा चेहरा बघू शकतो पूर्ण सुजलेला आहे. खेळत वगैरे आहे, पण लहान मुलांना जास्त नाही, पण ती काय विकनेस तिच्यामध्ये भरपूर आहे. तर चला मी भाकरी वगैरे बनवून घेतली. आपली भाजीसुद्धा तयार झाली आहे. तर चला मी आधीला सर्वात आधी पहिलं नाही का जेवण देऊन टाकते, म्हणजे तिला ते जेवण करत राहिलं तर बाकीचे राहिलेलं मी किचन वगैरे आपलं आवरून घेते. आणि कारण की ती नाही का टी व्ही बघता बघता भरपूर वेळ लागतो, थोडे पण माझे काम आहेत किचनमधले, पटकन आवरून म्हटलं मग नंतर मी तिकडे जाते.
तर असं माझं ठरलेलं आहे. नंतर मग जर हे असले तर हे तिला भरवून देतात, मग तर बाईला काही टेन्शन नाही राहत. पण आता हे नाही आहे तर त्याच्यामुळे थोडंसं नाही का. आणि ते मला एक छान झालं, कारण की ते नसताना कसं झालं की तिला खूप सारे सवय लागली, हातानेच भरपूर कामं आता करायला लागली आहे. तर तेच आमचे जेवण वगैरे आवडते सायंकाळचं जितकं राहते माझ्या इकडून मी सर्व रात्रीच क्लीन करते, कारण की सकाळी म्हणजे एक आपण पॉझिटिव्ह थिंकिंग राहते. आणि किचनमध्ये कसं राहते पूर्ण भांडे रात्रभर तसेच ठेवून ते मला काही योग्य वाटत नाही. तरी मग मी सायंकाळची कामं होईल तितके सायंकाळीच करायचा प्रयत्न करते आहे. तर भांडे, किचनचा वटा, ते मला जितके काम असते मी ते करते. आणि सकाळच्या स्वयंपाकाची तयारी ही मी रात्रीच करत आहे. तर उद्या बनवायला ठेवले उसळ म्हणजे तूर. तर माझ्याकडे तूर होती बरेच दिवस नाही त्याला म्हणता येईल, बरेच महिन्यापासून मी ते बनवलीच नाही आहे. तर चला म्हटलं ते बनवायला घेऊया. ठेवून कितीतरी दिवस ठेवून आहे. तर आज म्हटलं त्याचंही उद्घाटन करायला हवं, त्याच्यामुळे मग त्याचा मुहूर्त काढला आणि ते मस्त साफ वगैरे करून नाही का भिजत ठेवली आहे. तर अशा प्रकारे माझे पूर्ण डेली रुटीन होता. तर कसा वाटला आजचा ब्लॉग नक्कीच सांगा. जर चॅनलवर नवीन असाल आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून जे काही मी व्हिडिओ टाकेन त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही कुठल्याही प्रकारे ब्लॉग मिस करणार नाही. तर चला मी व्हिडिओचा शेवट आता इथेच करते.